अजित या पण बेलपाडा रॉयल्स सलामीची फलंदाची जोडी पाठवायची आहे. तुमचे बाळकृष्ण मामा भगत शेलगरचे ज्यांच्या शुभ हस्ते देतोय आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. अजित कोळी ठरला या सामन्याचा हिरो. अभिनंदन अजित. आणि मी मामांना थांबवेन, मामाचा सत्कार या ठिकाणी केला जाईल. विनंती करतोय बाळकृष्ण मामा भगत यांचा सन्मान आपण करावा. UNPL कमिटी अमरजी कडू त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी. क्रिकेटची प्रचंड आवड आहे. स्पर्धा संपूर्णपणे कुठेही असली आवर्जून उपस्थिती मात्र त्यांची आम्हाला पाहायला मिळते. आणि त्यांचं आम्ही उल्हानोड प्रीमियर लीगमध्ये हार्दिक असं स्वागत करतोय. सुस्वागतम. आपण स्थानापन्न पहा. आपलं सहर्ष स्वागत. तर नेक्स्ट मॅच आपल्या समोर येतोय. त्यानंतर जयेंद्रजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. मी विनंती करतो जयेंद्रजी पाटील साहेब आपण यावं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. आपलं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. चला बॅटर पाठवा प्लीज. बेलपाडा रॉयल्स सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. स्वागत आहे जयेंद्रजी आपलं. अकरा 19 झालेत. 11:20 तुमचा टाइम चालू करण्यात येईल. फलंदाजांनी आपला जो एंड आहे तो घ्यायचा आहे आणि क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. हॅलो. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे आणि बेलपाडा रॉयल्स पहिल्यांदाच UNPLच्या पर्वामध्ये खेळताना दिसतील. 6व्या पर्वामध्ये दोन्ही संघांचं सहर्ष स्वागत. आणि ज्यांच्यामध्ये विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे कडे अगोदरच्या 5 पर्वामध्ये हे संघ आपल्याला पाहायला मिळाले नव्हते, परंतु हे दोन संघ पहिल्यांदाच या पर्वामध्ये खेळताना दिसतील. दोन टीम्स मध्येच हे युद्ध. राहुल कोळी पहिलं षटक घेऊन स्ट्राइक एंडला फलंदाज रोहन कडू बेलपाडा गावचा. बुम बुम. आणि दुसऱ्या बाजूला समीर नाईक. पहिला बॉल फुल टॉस आहे. ऑन साइडला वळवलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू चाललाय. पहिलाच बॉलवर सीमा पार आणि रोहन कडूच्या पॅटमधून येतोय पहिला षटकार. आता उघडले आपल्या स्टाईल मध्ये. राहुल कोळीनं चुकी केली. पहिल्याच बॉलवर षटकार खाल्लाय. फुल टॉस दिला होता आणि मजबूत देहयष्टी शरीरयष्टी आपण पाहू शकता. लांब लचक षटकार मारण्यासाठी ओळखला जातो रोहन. सोडून दिला होता चेंडू. ऑफस्टम्पच्या बराचसा बाहेरून चाललाय. व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त रन जोडली जाईल धावसंख्येमध्ये. गणेशपुरी गावचा तेज तर्रार गोलंदाज राहुल कोळी. राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. कट करण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर नव्हतं. गलीमध्ये चेंडू थांबवलाय. सिंगल मिळेल. इकडे गॅप शोधता आली असती. प्रॉपर कनेक्ट झाला असता तर रोहनला, कारण
नक्कीच थोडासा टप्पाचा चेंडू होता. एकच धाव आली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्डवर 8. विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे, शैलेशजी भगत, मनोज भगत ज्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मनोज भगत या टीमला लीड करतात. चांगला संघ त्यांनी बनवलाय. या पर्वाच्या 6व्या पर्वामध्ये पहिल्यांदाच खेळताना हा संघ दिसेल तुम्हाला. स्वीप केलाय. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा पार. समीर नाईकच्या बॅट मधून येतो एक देखणा चौकार. पाडा रॉयल्सला शिवाजीनगर प्रतिष्ठान संघ भेटला होता आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर याच रोहन कडू, समीर नाईक काय बॅटिंग केली होती. 48 धावा रोहन कडूच्या बॅटमधून. समीर नाईक 36 धावा. आकाश गरजनं असे 2 सलामीवीर आपल्या संघामध्ये समाविष्ट केलेत आणि ज्यांनी मात्र कालचा दिवस गाजवलाय. इकडे सुद्धा तशीच सुरुवात झाली. शिवाजीनगर प्रतिष्ठान हा संघ या स्पर्धेमधून पुन्हा एकदा बाहेर गेलाय असं मघाशी त्यांनी सांगितलं होतं की आमचं काही खरं नाहीये म्हणून मला असं वाटलं, परंतु त्यांना चान्स आहे अजून. पण काल आम्ही नव्हतो, परंतु त्यांना लढावं लागेल. म्हणजेच काय तर एक सामना आता जिंकावा लागेल त्यांना कंपल्सरी. अमर कडू प्रयत्न करतात प्रत्येक पर्वामध्ये. जास्त लक्ष देत नाहीत ते संघाकडे. सगळ्याच खेळाडूंना मुभा देऊन टाकलेली असते. तुम्ही काही करा, ओनर असा पाहिजे. नाही तर बऱ्याच वेळेला ओनरचा प्रेशर असतं. बरेचसे ओनर अक्षरशः हाय टेम्पर होतात परफॉर्मन्स झाला नाही. पण इकडे कूल पर्सनॅलिटी. काही करा, फक्त एन्जॉय करा, मजा करा. UNPL त्यासाठीच आहे. लॉफ्टेड ड्राईव्ह बेडॉनच्या वरतून टोलवलंय बॉलला. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा रेषा पार. 4 धावांकरता चौकार. पहिलं षटक मात्र महागड यावेळेस होत असताना राहुल कोळी आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार सपाटून मार खालाय पहिल्याच ओव्हरमध्ये. पहिल्यांदा बेलपाडा रॉयलची भागीदारी तोडावी लागेल. स्ट्रॉंग ओपनर्स आहेत या टीमचे. मजबूत बलस्थान फलंदाजी मधली सध्याच्या कडेला खेळपट्टीवर. आणि असं असताना मात्र ब्रेक थ्रू हवाय. ड्राईव्ह केलाय. बेडॉफ कडे सिंगल त्या ठिकाणी घेतली जाईल. एकदा वर्जित होत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावफलकावर धावा बेलपाडा रॉयल संघाच्या बिनबाद 18 धावा. ग्रेट स्टार्ट. बेलपाडा रॉयल्स आकाश गरजच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय. साहिल भगत साठी चांगली बोली त्यांनी लावली होती. शेलघरचा लेफ्ट हँड बॉलर. त्यानंतर रोहन कडू या टीम मध्ये आहेत. कुशल भगत शेलघरचा चांगला बॅटर. अश्वित खारकर उलव्याचा. विनय मात्रे बेलपाडा. समीर नाईक, जवान पाटील नाव्याचा ओमकार कोळी असेल. राहुल घरत जावयाचा आणि तोही या संघामध्ये खेळताना दिसेल. बरेचसे आपण खेळाडूंकडे नजर टाकली ना तर अगदी चांगले खेळाडू खरं तर संघामध्ये समाविष्ट केलेत. आणि म्हणूनच आकाश बगाशी म्हणाला 2 सामने जिंकता आलेत आणि हीच विजयाची परंपरा मात्र आम्ही सुरू ठेवण्याचा प्रयत्न करू. आणि पहिलं षटक तर त्यांच्यासाठी खूप फायद्याचं ठरले. 18 धावा तर आल्यात. परंतु विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे कमबॅक करावा लागेल. पहिल्यांदा जोडी फोडावी लागेल कारण याच जोडीनं काल धुमाकूळ घातला या मैदानावर. शिवाजीनगर संघाच्या विरोधामध्ये काल विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे संघानं 100 धावा रेकॉर्ड आहे UNPL मधला. शुभम कोळीची बॅटिंग मात्र पाहायला मिळाली होती. स्विच हिटचा प्रयत्न रोहनचा थांबवलाय समीरनं.
कोणतीही धाव नाहीये. डॉट बॉल. रोहन कोळी कोंबडभुजे गावचा खेळाडू यावेळेस षटकाला सुरुवात करतोय. पहिला डॉट बॉल पाहायला मिळालाय. काहीतरी वेगळं करावं लागेल बॉलिंग टीमला. ओ सुंदर असा ड्राईव्ह कव्हर्सला. लॉंग ऑफला लॉंग चेस आहे. पोहोचला एक्स्ट्रा कव्हर पर्यंत. एक रन. थोडस धावसंख्येला लगाम घातला की आपोआपच फलंदाज चुका करतात. चुका करण्यास भाग पाडणं हे गोलंदाजांनी करायचं असतं. आणि हे कधी होईल तर जेव्हा तुम्ही बॅटरवर प्रेशर टाकाल तो क्रिएट करावा लागेल. आणि त्यासाठी क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं सुद्धा तेवढेच गरजेचं आहे. हे वन जोडी अमर अमर प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये संपूर्ण वाहून घेतले. खरं तर गुलवान नोड प्रीमियर लीग 6वं पर्व यशस्वी करण्यासाठी पहिल्या पर्वापासून सुरू झालेला प्रवास यावेळेस मात्र अनोख्या स्टाईल मध्ये फटका बनवलाय. बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. चेंडू सीमा पार चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचले ती आतापर्यंत 23. समीर नाईक चांगला ऑलराऊंडर या टीमचा. गोलंदाजी सुद्धा आपण पाहिली तर लॉंग रनअप असतो. वेगवान चेंडू टाकण्यासाठी ओळखलं जातं. इकडे चांगली बॅटिंग करत असताना कालही सलामीला येत असताना चांगल्या धाबा कुठल्यात. इकडे सुद्धा चांगली सुरुवात करण्यात आली. थोडं स्पीडअप करा विघ्नेश स्पोर्ट्स. सोडून दिला होता हा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. फुल टॉस आहे. भिरकावून दिलाय. बॉलला पाठवलंय तो डीप बॅकवर्ड स्कोअर लाईक बाउंड्री लाईनच्या वरतून जाईल सीमा पार. समीर नाईकचा जलवा. येतोय षटकार. चेंडू होता रोहन कोळीचा. सरळ पॅटवर दिल्यानंतर हे चाल पाहायला मिळतील. आणि या मैदानावर धाबा मजबूत होतात. गोलंदाजांनी जर चुकी केली तर नक्कीच त्याची शिक्षा मात्र संपूर्ण संघाला भोगावी लागेल. धावसंख्या झपाट्याने वाढवत असताना पॉवर प्लेची पहिली षटकं दोनही षटकं मात्र फोडली जातात. आणि आतापर्यंत स्कोर कार्डवर लागले त्या तब्बल 30. पॉवर प्ले मधले दोनही बॉलर सध्याच्या घडीला महागडे ठरलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्यात. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 12. हलक्या हाताने यावेळेस मात्र समोर ड्राईव्ह केलाय. पहा सेन्सिबल क्रिकेट खेळलं जात आहे. षटकारानंतर मात्र सिंगल. आपल्याला साथीदार रोहन कडूवर सुद्धा तेवढाच विश्वास. हे ताळमेळ फार गरजेचं आहे. आणि हे ताळमेळ जेव्हा फलंदाजांमध्ये असतं, कम्युनिकेशन चांगलं असतं, तेव्हा एक चांगली भागीदारी होते. आणि एकदा भागीदारी झाली तर मात्र धाबा सुद्धा चांगल्या वाढत असतात. रोहनचा हा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. टायमिंग प्रॉपर नाहीये परंतु रन मात्र जरूर त्या ठिकाणी मिळेल. सिंगल रन. दुसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. P2चं षटक संपलंय आणि धावफलकावर विदाउट लॉस धावसंख्या आपण पाहूया 32 धावा. 16च्या सरासरीनं पहिल्या 2 ओव्हर्समध्ये धावा आल्यात. पहिल्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 ओव्हर्स कंप्लीट करायच्या आहेत. आणि आतापर्यंत 11 मिनिटं घेतलेत. विघ्नेश स्पोर्ट्स पहिल्या 2 षटकांसाठी 11 मिनिटाचा अवधी गेलाय. पुढच्या 9 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 ओव्हर्स कंप्लीट करायचे आहेत. असं झालं नाही तर एक फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये ओढावा लागेल.
शुभम कोळी आलाय तिसरं षटक घेऊन. चांगली सुरुवात केली आपल्या षटकाला शुभम कोळीनं. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. डॉट बॉल कंट्रोल करावा लागेल. या ओव्हरमध्ये काही झालं तरी स्कोर रिस्ट्रिक्ट करावा लागेल. ब्रेक थ्रू हवा आहे कारण पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 32 धावा वाटल्यात गोलंदाजांनी. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन पूल केलाय. स्ट्रॉंग पूल. बॉल झालाय गुल. रोहनच्या बॅटमधून येतोय करारा स्ट्रोक षटकार. धावसंख्या 38. लेंथ बॉल होता परंतु ऑन साइड पुल फटके स्ट्रॉंग आहे त्या खेळाडूकडे. चेंज ऑफ पेस धीम्या गतीने टाकलेला हा बॉल. फिंगर रोल केले होते. लवकर ओळखता आला नाही रोहनला. अन्यथा ओळखता आला असता बॅकफुटवरून खेळला असता तर फार मोठा फटका लगावता आला असता. परंतु हे गोलंदाजाचं कौशल्य आहे आणि त्याला मार्क्स द्यावे लागतील. डॉट बॉल. षटकारानंतरचं कमबॅक मात्र शुभम कोळीचं पाहायला मिळतंय. ओ शॉफ्ट टॉप लेंथ होता. हाफ ट्रॅकर हुक केलाय बॉलला. जाईल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. एक टप्पा घेत सीमा पार चौकार. त्या पिचवर आपटला होता शुभमनं हा चेंडू आणि त्याचमुळे इकडे मात्र हुक शॉटसाठी जाता आलं. रोहन कडू चांगली बॅटिंग करत असताना सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये कालही 48 धावा केल्या होत्या. ड्राईव्ह केला. बॅक टू द बॉलर. हाताला लागलाय चेंडू. असंच काहीच मगाशी विनोद भगतच्या बाबतीमध्ये घडलं होतं. जोरदार चेंडू लागल्यानंतर थोडंसं बोट सुद्धा आपण पाहिलं तर कर्व घेतला होता. त्यानं थोडंसं वाकडं झालं होतं. त्यानंतर त्याला फलंदाजी करताना अडचणी येत होत्या. त्यामुळे फॉलो थ्रू मध्ये हात टाकणं कारण वेगवान स्ट्रोक असतो. बऱ्याच वेळेला दुखापती बॉलर्ससाठी इकडेच होत असतात. त्रेचाळीस धावा झाल्यात. 43. थोडं स्पीडअप करत राहा. विकनेस फोर्स धोक्याची घंटा आहे तुमच्यासाठी. लेग स्टंपवर थोडासा लोवर फुल टॉस होता. अनोख्या पद्धतीनं हा फटका सजवण्याचा प्रयत्न थोडासा अनऑर्थोडॉक्स परंतु कनेक्ट झाला नाही. व्हाईट बॉलचा इशारा आला. एक अतिरिक्त रन धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर 44 वर. ओ सरळ बॅटवर दिला होता. चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला प्रयत्न जरूर झालाय परंतु चेंडू मात्र चाललाय तो सीमा रेषेच्या दिशेनं. 4 धावांकरता समीरच्या बॅटमधून येतोय चौकार.
तर जाऊया पुढच्या षटकासाठी. गोलंदाजी बार्कवर येत आहेत मनोज भगत. चौथं षटक. पहिला चेंडू आपण पहिला टप्पा पडल्यानंतर निघतोय बाहेर, वळलाय. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता गरजेचं आहे. 3 ओव्हर्समध्ये आपण पाहिलं तर 16च्या सरासरीने धाबा जमा केल्यात. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 32, त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये शुभमच्या 16 धाबा आल्या. तो रन रेट राखलाय 16चा. फ्लायटेड डिलिव्हरी बिरकावून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून. रोहन कडूच्या बॅटमधून येतोय बेधुंद करणारा फटका, षटकार. आणि या षटकाराच्या 6 मात्र अर्धशतक बेलपाडा रॉयल्स धावफलकावर. 54 धाबा कंप्लीट होतील. 54. अजूनही दोन्ही ओपनर्स मात्र मैदानावर सुरक्षित आहेत आणि म्हणूनच या संपूर्ण लीग मध्ये आपण पाहिलं तर स्ट्रॉंग ओपनिंग मात्र या संघाची राहिले. बालपाडा रॉयल्स. तर 40+ उल्वे रोड संघटनेचे अध्यक्ष जितेंद्रजी सोमासे यांचे या ठिकाणी आगमन झाले. आणखी एक तडाखा. बुम बुम रोहनच्या बॅट मधून येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार. ग्रामपंचायतीचे सरपंच साहेब समीरजी पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. आणि उल्वे नोड प्रीमियर लीग चे अध्यक्ष कव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सचिन शेटघरत यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. बाईचा इशारा आलाय, 1 धाव मिळेल. त्याचप्रमाणे नावा ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्रबाई पाटील गोट्याबाई आपणास सुद्धा विनंती आहे आपण मंचावर यावं. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. खराब चेंडू होता यावेळेस आपण पाहिला तर 1 धाव रोहननं पूर्ण केले आणि व्हाईट बॉलचा इशारा येत असताना 2 धावा मिळतील अतिरिक्त स्वरूपामध्ये. या 2 धावांच्या मदतीनं स्कोर जाऊन पोहोचलाय तो 63 धावा, 63 रन्स. ऑन साइड ऑन ड्राइव्ह पाहायला मिळतो मिड विकेट कडे. क्षेत्ररक्षक आलाय, त्याच्या डोक्यावरून चेंडू सरळ कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सीमारेषा पार 4. विघ्नेश स्पोर्ट्सचा सामना असणार आहे. सुपर 8च्या सगळ्या लढती 4 ओव्हरच्या खेळवल्या जातील कारण वेळच नाहीये. जो वेळ आम्ही पहिल्या दिवसापासून बोंबलतोय, आयोजक सुद्धा त्यांनी हात वर केले. आता शरणागती पत्करले त्यांनी सुद्धा कारण तुमच्यासाठी खरं तर सगळे मॅचेस 5 ओव्हरच्या पण खेळवतो परंतु सहकार्य मिळत नाहीये. हा चेंडू शरीराचा वेध घेतला गेला रोहनच्या. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर 67 रन, 67 धावा. आणखीन एक महागड षटक मात्र पाहायला मिळालं ते विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे या संघाकडून. 19 धावा खर्च केल्या कॅप्टन मनोज यांनी. आणि आता मात्र पाहूया शेवटच्या ओव्हर मध्ये मात्र किती धावा होतील. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना
चला यानंतरचा होणारा सामना आर आर रायडर्स वहाल विरुद्ध वरद एंटरप्राइजेस बामणडोंगरी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना कॉल असणार आहे. तुम्ही समालोचन कक्षामध्ये यायचे नाणेफेकीसाठी. 1 ओव्हरचा खेळ बाकी राहिलेला आहे. यानंतरचा होणारा सामना आर आर रायडर्स वहाळ विरुद्ध वरद एंटरप्राइजेस वहाळ आपलं सॉरी बामणडोंगरी. तर पहिली 4 ओव्हर्स मात्र 20 मिनिटांमध्ये संपवल्याबद्दल नक्कीच खरं तर कौतुक करतो आम्ही विघ्न स्पोर्ट्स कोंबडभुजे संघाचं. हे घडू शकतं हे दाखवलंय. आणि ऋषी नाईक द लेजंड क्रिकेटर, वेलकम ऋषी. स्वागत आहे आपल्या कारकिर्दीतली शेवटची स्पर्धा खेळताना तो दिसेल. उल्वा नोड प्रीमियर लीग शेवटची स्पर्धा त्याच्यासाठी असणार आहे. स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला होता त्या ठिकाणी. पाहूया पहिली धाव वेगानं. दुसऱ्याचा प्रयत्न, थ्रो आलाय आणि समीर नाईक वेल शॉट राहिलाय. फलंदाज बाद होईल. ब्रेक थ्रू दिला अखेरीस सांघिक कामगिरीच्या जोरावर. शेवटच्या ओव्हर मध्ये मात्र पहिली सफलता अर्जित होते विघ्न स्पोर्ट्स कोंबडभुजे टीम साठी. समीर नाईक बाहेर. संघामध्ये पाहूया इकडे सफलता जरूर मिळाले ऐलेश मात्रेच्या षटकामध्ये. ओ यावेळेस मात्र लॉफ्टेड ड्राइव्ह थ्रू द कव्हर्स. व्हाट अ शॉट, फॅब्युलस स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून आल्या राहुल गरजच्या पॅट मधून येतोय एक नेत्रदीपक षटकार. क्लास पाहायला मिळाला, दर्जा पाहायला मिळाला या स्ट्रोक मध्ये. राहुल गरज जावळे गावचा विस्फोटक खेळाडू आणि या 6 धाबांच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 74 या आकड्यावर 74. अजूनही या षटकामधील 4 चेंडू शिल्लक आहेत. 80-85च्या आसपास ही टोटल मात्र जाऊ शकेल. सध्याच्या घडीला हेच चित्र पाहायला मिळतंय. सगळेच गोलंदाज महागडे. राहुल कोळी पहिल्यांदा 18, रोहन कोळी 14, शुभम कोळी 16, मनोज भगत 19 आणि आता मात्र ऐलेश मात्रेचा आपण षटक पाहूया. उल्वे गावचा ग्रेट ऑलराऊंडर ऐलेश बॅकफुटला जाऊन कट केलं. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक कबा पॉइंटला चेल टिपलाय. राहुल गरज बाद. दुसरी सफलता ऐलेश मात्रेच्या या ओव्हर मध्ये. 74 वर दुसरा धक्का. शेलगरचा साहिल भगत मैदानामध्ये दाखल झालाय 4थ्या क्रमांकावर. स्लॉगवरचं षटक आहे ऐलेश मात्रे. डावखुरी हाताचा गोलंदाज आणि त्याचमुळे इकडे मात्र बढती देण्यात आली होती राहुल गरजला. आकाश ओढाचा थांबलाय परंतु इकडे यंगस्टर साहिलला मात्र प्रमोट करण्यात आलंय. पाहूया संधी चांगली आहे त्याच्यासाठी. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एखादा मोठा स्ट्रोक 80च्या पुढे मात्र ही धावसंख्या लोटू शकेल. फिरला होता यावेळेस मात्र प्रॉपर कनेक्शन झाला नाही. टो एंडला बॉल लागलाय. खेळायचं होतं अगदी स्क्वेअर लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे परंतु चेंडू मिड विकेट कडे गेलाय. एक धाव त्या ठिकाणी जरूर अर्जित होईल. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचले. पाऊण शतकी मजल मारले बेलपाडा रॉयल्स टीमनं. 75 धाबा कंप्लीट. रोहन कडू एका बाजूला आपण पाहिलं 18 बॉल मध्ये 41 धावांवर खेळतोय.
कालही 48 धावा त्याने केल्या होत्या. अर्धशतक होऊ शकलं नव्हतं. इकडे शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. होईल का अर्धशतक? आणि तसाच प्रयत्न डाऊन दी ग्राउंड लॉफ्ट केलाय. स्ट्रेट हिट पाहायला मिळतोय. रोहन कडूची ताकद पाहायला मिळाली आणि बॉलला पाठवलंय ते सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. उत्तुंग षटकार. वन 81 धावा धावफलकावर. फक्त 3 धावा दूर आहे रोहन कडू अर्धशतकापासून. अहिलेचा बॉल थोडासा धीम्या गतीने आलाय. प्रॉपर कनेक्ट झाला नाही. पहिली धाव वेगाने. दुसऱ्याचा प्रयत्न जरूर होईल. 48 काल धावा केल्या होत्या. इकडे मात्र 2 धावेनं 49 एका धावेनं मात्र अर्धशतकानं हुलकावणी दिली. परंतु बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. रोहन कडू बुम बुम रोहन. बेलपाडा गावच्या या खेळाडूनं मात्र मैदान मारलंय आणि पुन्हा एकदा मात्र सर्वोच्च धावसंख्या पाहायला मिळते. 83 धावा. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना 5 ओव्हर्स मध्ये. आणि पहा ही केई 3 चौकार 5 षटकार आणि तब्बल 49 धावांवर नॉट आउट. काल 48 धावा, परंतु या अर्धशतकापेक्षा काही कमी नाही आहेत. रायडर्स वहाळचा जो बॅनर आहे तिकडे उत्तम अशी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. अक्षय ठाकूर. चला टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. तर तुम्हाला व्हेज नॉन व्हेज त्या ठिकाणी मिळेल. टॉस केला जाईल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. रायडर्स वहाळ टीमचे कॅप्टन ऋषी नाईक इन ऍक्शन पाहायला मिळतील. समीर पाटील या संघाचे ओनर आहेत. भरत एंटरप्राइजेस या संघाच्या विरोधामध्ये हा सामना असेल. प्रतीक पाटील. ही तगडी लढाई आहे. ही वहाळचे दिग्गज खेळाडू. आणि जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी नाणेफेक संपन्न केली जाईल. ऐकूया प्रवीणजी दुगाडे यांना. तो आरआर राइडर्स और वरद एंटरप्राइजेस के बीच टॉस होगा. टॉस करेंगे हमारे मेहमान. जीतू सोमा से साहब से मैं गुजारिश करना चाहूँगा कि उनके शुभ हाथों टॉस किया जाए. दोनों वहाड़ के बंदे हैं लेकिन अलग अलग टीमों के लिए खेल रहे हैं. एक वरद एंटरप्राइजेस और एक आरआर राइडर्स के लिए. ऋषि नाइक टेनिस बॉल क्रिकेट का अपने जीवन का आखिरी टूर्नामेंट खेल रहे हैं. सभी लोगों को एकदम से सदमा दिया उन्होंने आरपीएल में जब अपने रिटायरमेंट की घोषणा की. टॉस जीता वरद एंटरप्राइजेस. क्या फैसला लेंगे आप? फील्ड फर्स्ट. तो फील्डिंग करने का फैसला लिया. ऋषि, कई फ़ोन कॉल्स मुझे आए, मैंने भी आपको फ़ोन कॉल्स किया. पिछले 7-8 महीने से आपके बीच और मेरे बीच ये बातचीत चल रही थी. आपने मुझे ये सूचना दी थी, मतलब इनडायरेक्टली, कि आप जा रहे हैं क्रिकेट से दूर. नक्कीच प्रवीण, हा माझा वैयक्तिक कॉल होता. म्हणजे पंच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. प्रेशर मध्ये नाही आणि काय नाही, पण हा माझ्या मनातला विषय होता आणि हा तोच मी विषय माझ्या सर्वांच्या समोर तिथे मांडला. आणि ही शेवटची टुर्नामेंट मी आज खेळतोय. माझं भाग्य आहे की ही टुर्नामेंट 100% मी माझा 100% एफर्ट देऊन मी खेळायचा प्रयत्न करेन. एक फुटबॉलर से आपने स्पोर्ट्स में अपने करियर की शुरुआत की थी. एक फुटबॉलर से लेकर रायगढ़ ग्रामीण के सर्वश्रेष्ठ ऑलराउंडर क्रिकेट का खिताब, ये जो आपकी जर्नी थी, क्या आप उस जर्नी से सॅटिस्फाईड आहे? नक्कीच सॅटिस्फाईड तर आहेच, कारण का हे मी उत्तर देण्यापेक्षा लोकांनी उत्तर दिलं तर बरं राहील. म्हणजे लोकांना जर माझ्या खेळीपासून सॅटिस्फॅक्शन मिळालं असेल तर नक्कीच मीही सॅटिस्फाईड आहे.
तो ऋषि नाइक टेनिस को तो अलविदा कर रहे हैं, लेकिन क्या वो लेदर से जुड़े रहेंगे? क्या फिर से हमें न्यूज़ में ऋषि नाइक मेड इन 100 ये न्यूज़ देखने का मौका मिलेगा? नक्कीच काहीतरी अंगाची हालचाल करावी म्हणून प्रोफेशनल क्रिकेट टेनिस क्रिकेट मला खेळता येत नाही आहे, तर नक्कीच मी लेदर क्रिकेट तर नक्कीच चालू ठेवणार आहे, जेणेकरून माझ्या अंगाची हालचाल राहील आणि माझा फिटनेसही कायम राहील. शुक्रिया ऋषि, इसी तरह आप खेलते रहे. उस ईश्वर से हम दुआ करेंगे कि आपका क्रिकेट यूं ही चलता रहे. हॅलो, जितू सोमसे साहेब यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल. पंच रवी पाटील सामना यांच्या चालू शुभ करायचा. हस्ते. वरद एंटरप्राइजेसचे कर्णधार प्रतीक पाटील, पूर्ण टीमला तुमच्या कॉल आहे की तुम्ही समालोचन कक्षाजवळ येऊन थांबायचे. वरद एंटरप्राइजेसचे सर्व खेळाडू आणि RR रायडर्सचे देखील सर्व खेळाडू देखील समालोचन कक्षात इथंच यायचे. स्वतः कर्णधार आपली वाट बघतायत. पंच सामना चालू करा. चलिए मैच शुरू कीजिए. सचिन घरत साहब यहाँ पर आ चुके हैं और जब वो आते हैं स्टेज पे तो एक ज़रा सा डर महसूस करता हूँ मैं, क्योंकि चलो 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 सुशील म्हात्रे साहेबांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल. हाँ, आज के दिन के मैचेस आज ही के दिन पूरे करेंगे. आज जर ग्रुप मध्ये कुठल्या 3 टीम क्वालिफाय होऊन जर सुपर ओव्हरच्या मॅचेस होणार असतील तर ते आजच्या दिवसातच संपवण्यात येतील. म्हणजे पूर्ण जरी संध्याकाळ जरी झाली ते आजच पूर्ण ग्रुप क्लिअर करण्यात येईल. तो क्रिकेट अंपायर आत्माराम कोहली इनकी तरफ से कोंबड़भुजी टीम को शुभकामनाएं आ चुकी है. रन बनाने हैं उन्हें 84. चलिए 84 रन बनाने हैं. इरादा कीजिए पक्का, गेंदबाज को दीजिए धक्का, ऐसा लगाइए छक्का कि गेंदबाज हो अक्का बक्का, क्योंकि उन्होंने अगर बनाए हैं तो हम क्यों नहीं बनाएंगे. ये इरादा अगर मैच में हो तो ज़रूर मज़ा आएगा. समीर जी पाटिल साहब भी यहाँ पर बैठे हुए हैं, उनका भी हम ज़रूर स्वागत करेंगे. उनकी RR ट्रॉफी लोगों का आकर्षण रहती है. आने वाले दिनों में सचिन गरज साहब की महेश स्पोर्ट्स शेलघर ऑर्गेनाइज शेलघर में क्रिकेट रजनी आपको नज़र आएगी. 11 साढ़े 11 बजे ख़त्म. 27 जनवरी ना. और ये गेंद हवा में, और इसी के साथ पहला झटका मिला आउट होने वाले खिलाड़ी मनोज भगत. तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर विकेट जा चुका है और रन बनाने हैं 84. बहुत बड़ा उद्देश्य है, लेकिन ऐसा कहा जाता है कि लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. काश हम 84 रन बनाएंगे, ये सोच के बजाय हम कोशिश करेंगे कि हम इन रनों को बनाएंगे. तो ये काश और कोशिश में जो फासला है, उस फासले में अगर बल्लेबाज खुद को साबित करेंगे तो ये ज़रूर बनेंगे. और ये 4 मिला बाएं हाथ के बल्लेबाज. 40 प्लस है क्या ये? हाँ, ये देखिए कमाल, धमाल मचाया उन्होंने, धमाल उड़ाया उलवा 40 प्लस ने. 4 रन.
ये वाइट बॉल का इशारा और इस वाइट बॉल के ज़रिए टीम का टोटल 9 रन। शुरुआत अच्छी हुई है, विकेट ज़रूर खोया है लेकिन गेंदबाज साहिल भगत 9 रन भी दे चुके हैं। अगर बाएं हाथ के बल्लेबाज अखिलेश म्हात्रे, अन्ना के नाम से मशहूर, ये अगर लंबी इनिंग खेलते हैं तो यकीनन ये रन बना सकते हैं। वो ऐसा नहीं है जिस तरह पहले सत्र में हमने देखा 49 रनों की पारी रोहन कड़ू द्वारा हमें देखने का मौका मिला। जबरदस्त स्ट्रोक, बैकफुट पे गए, स्क्वायर कट खेला, डीप बैकवर्ड पॉइंट, बाउंड्री के बाहर, 4 रन। इस ओवर की आखिरी गेंद, टोटल बन चुका है 13 रन और यह उठाया, गेंद थोड़ी देर हवा में ज़रूर थी, नो मैंस लैंड एरिया में गिरी, 1 रन ज़रूर मिला। 14 रन, पहला ओवर समाप्त हो चुका है। अखिलेश अन्ना म्हात्रे फिर से एक बार स्ट्राइकर एंड पर आएंगे दूसरे ओवर में, लेकिन शुरुआत अच्छी हुई है विकेट जाने के बाद। चलिए टाइम पास मत कीजिए रोहन कड़ू, दूसरा बॉलर ट्रैक पे लेकर आइए। तो काफ़ी मज़ेदार क्रिकेट होगा। अखिलेश अगर रुके रहेंगे तो मैच में मज़ा आएगा। नए गेंदबाज विनय म्हात्रे, बिलवाड़ा के ये गेंदबाज, इनकी बोली अगर हम देखें ऑक्शन के दौरान तो 4000 पॉइंट्स में ये जा चुके थे इस टीम के पास। चार 4000 पॉइंट्स यानी कि बहुत बड़े होते हैं। ऋषि नाइक ने कहा कि वो फिटनेस के लिए लेदर क्रिकेट ज़रूर खेलेंगे, प्रोफेशनली टेनिस क्रिकेट से उन्होंने अलविदा कहा है। बहुत बड़ी जर्नी रही है इस खिलाड़ी की, ये पसंदीदा रहा है मेरा हमेशा, क्योंकि पनवेल हो, उरण हो, रायगढ़ का कोई भी कोना हो, सुप्रीमो रायगढ़ की, कई जगह पर बाउंड्री छोटी रहती है, कई जगह पर बाउंड्री लंबी रहती है, लेकिन इन्हें कोई प्रॉब्लम नहीं रहा। इनके छक्के बाउंड्री से 8-10 फुट ऊपर ही रहते थे। इतना बड़ा क्रिकेटर एकदम से अगर कहे कि मैं अलविदा कह रहा हूँ टेनिस क्रिकेट से, तो कई लोगों के फ़ोन कॉल्स उन्हें भी आए, कई मैसेज आए कि आपने ये फ़ैसला गलत किया। लेकिन एक ईमानदारी से बात बताता हूँ, हमेशा मैं कई खिलाड़ियों से व्हाट्सएप पर बात करता हूँ। सबसे ज़्यादा अगर मैंने किसी से बात की होगी मेरे जीवन में तो वो ऋषि नाइक है, और उन्होंने 7-8 महीने पहले ही ये मन बना लिया था कि अब हमें टेनिस क्रिकेट से अलविदा करना है। इनडायरेक्टली मुझे ये सूचना भी दी थी। हाँ बिल्कुल, 11 बार शायद उनका रिकॉर्ड है, 5 छक्के इन्होंने लगाए और छठी गेंद के ऊपर बॉलर को रिस्पेक्ट दिया, लेकिन ये 4 रन आए। बल्लेबाज एक्शन रिप्ले में हम देख रहे हैं पीटीसी लाइव। इस चैनल को आप लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें। ये गलत गेंद है और इसका फायदा उठाते हुए बल्लेबाज शुभम कोहली 6 रन।
शुभम कोहली जिन्होंने 16वें नोट प्रीमियर लीग का पहला 50 बनाया, क्षमता है इनमें, काबिलियत है, अखिलेश में काबिलियत है। 84 हुए तो क्या हुआ, 5 ओवर में 17 के करीब की औसत हुई तो क्या हुआ। हम कर सकते हैं, हमें कुछ करके दिखाना है। रन टोटल आ चुके हैं 29। दूसरे ओवर में 29 रन। शॉर्ट ऑफ लेन गेंद बहुत ही बढ़िया, क्या अपर कट के सहारे खेला है, गेंद गई कवर पॉइंट बाउंड्री के बाहर। 4 रन 33 में आता हुआ टोटल। देखिए इस ओवर की अभी भी एक गेंद बची है, सिंगल भी आता है तो 34 बनेंगे और 18 में 50 बन सकते हैं, ये दोनों अगर रुके रहे तो। सौ रन बनाने वाली ये टीम है बैटिंग करने वाली। ये वाइट बॉल का इशारा। टोटल 34, एक विकेट के नुकसान पर 100 रन अगर 5 ओवर में ये टीम बना सकती है तो 84 रन क्यों नहीं, ऐसा सवाल दर्शकों द्वारा पूछा जाएगा। 19 गेंदों में 51 रनों की शुभम कोहली ने शानदार पारी खेली थी। हेलीकॉप्टर के जरिए इस गेंद को निकाला, लॉन्ग ऑन क्षेत्र पर 1 रन जरूर मिला। उनचास रनों की जरूरत, 18 गेंदें और 49 रनों की जरूरत। रन बन सकते हैं दोनों तरफ से। मुझे सचिन गर्ग साहब ने बताया 40+ का जादू है अखिलेश अन्ना म्हात्रे, वो जादू अगर चला और जिस तरह से शुभम कोहली पूरी टूर्नामेंट खेल रहे हैं उस तरह वो खेले तो यकीनन ये रन बन सकते हैं। 18 गेंदों में 49। गेंदबाज आकाश गहरत। वहाल ऋषि नाइक के बाद जब लोग मुझसे पूछते थे कि वहाल में कौन सा ऑलराउंडर होगा तो मैं अनुमान इस खिलाड़ी का नाम लेता था, लेकिन आजकल मेरे सामने मैं इन्हें पहली बार देख रहा हूँ इस सीजन में क्रिकेट खेलते हुए। तो चलिए मैच की तरफ हम चलेंगे। शुभम कोहली बहुत ही बढ़िया खेल रहे हैं, गेंद को परख रहे हैं, गैप में गेंदों को भेज रहे हैं, लेकिन दूसरा रन चुराने की कोशिश। दाद देनी होगी अखिलेश अन्ना म्हात्रे की फिटनेस की, तारीफ काबिल। डेंजर एंड पे उन्हें दौड़ना था और उन्होंने उन 2 रनों को पूरा किया। 17 गेंदें, अब 47 रनों की जरूरत। 17 में 47 चाहिए। मैच बन सकता है दोनों तरफ, एक आध विकेट, रोहन कड़ू की टीम की वापसी। लेकिन शुभम कोहली जिस अंदाज से खेल रहे हैं मुझे नहीं लगता ये 16 में जो बची हुई 41 जो रन है वो बना के ही छोड़ेंगे, क्योंकि ये बेहतरीन 6 लगाया उन्होंने मिड विकेट बाउंड्री के बाहर। तेईस के निजी योगदान पर शुभम कोहली 16 में 41 चाहिए। ये अगर रुकेंगे तो रन बनते हुए नजर आएंगे। बिन बादल रनों की बरसात हम देख सकते हैं। ये नहीं चलेगा, लेकिन ये देखिए मुझे लगा कि खराब गेंद के ऊपर शायद इनका विकेट मिलने वाला है, लेकिन अंपायर का इशारा। लगातार दूसरा छक्का और शुभम कोहली खेल और 35 रनों की जरूरत। पंद्रह गेंदें
35 रनों की ज़रूरत। ये अच्छी गेंद लौट जाती हुई। 14 गेंदें, अब 35 रनों की ज़रूरत है। मैच में मज़ा है जब तक शुभम है, मैच में मज़ा है जब तक अखिलेश हैं। इन दोनों में से किसी एक का विकेट निकालना होगा, ये प्लानिंग होगी रोहन कड़ू की। अपने बॉलर्स को उन्होंने वही सूचनाएं दी होगी, लेकिन ये देखिए ये लटक गए हैं। गेंद हवा में ज़रूर है और इसी के साथ शुभम कोहली के पारी का अंत। शुभम कोहली के आउट होने के बाद कहानी में ट्विस्ट आ चुका है। अब गेंदें बची है 13 और जीत के लिए 35 रनों की ज़रूरत। मज़ा आएगा इस मैच में। अब जब तक अखिलेश भी है क्रीज पे। रिवर्स दागने की कोशिश, कामयाबी मिली है और ये 4 रन मिलेंगे। डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर आते ही बल्लेबाज राहुल कोहली ने ये 4 रन हासिल किए। 12 गेंदें, अब 31 रनों की ज़रूरत। डीजे गेंदबाज समीर नाइक। 12 गेंदें और 31 रनों की जरूरत। चलिए टाइम पास मत कीजिए। विघ्नेश स्पोर्ट्स कॉम्बल भूजा अगर जीतती है तो शिवाजी नगर प्रतिष्ठान सीधा बाहर होगी। फुट पर गए थे लेकिन ये डॉट गेंद आई। 12 गेंदे 31 की ज़रूरत थी, अब 11 गेंदे 31 रनों की ज़रूरत है। अखिलेश को अपना पुराना जौहर दिखाना होगा, जिस तरह से उनका क्रिकेट मैंने देखा है पिछले 15-20 सालों से। कुछ नहीं हुआ। 11 गेंदे अब 31। ये लगातार दूसरी डॉट गेंद जा सकती थी लेकिन सिंगल को पूरा किया। 10 गेंदे अब 30 रनों की ज़रूरत। चलिए रिवर्स दागकर इस बल्लेबाज ने एक प्रॉमिस से दिखाया अपनी टीम को कि हम रनों को बना सकते हैं। अब देखना ये होगा उनका अप्रोच क्या होगा। 10 में 30 बनाने हैं, क्या वो उसी तरह आक्रामक खेलेंगे? क्या वो बताएंगे गेंदबाज को? बारी बारी सबकी बारी, पहले आपकी अब हमारी बारी। दिखाएंगे क्या स्ट्राइकर एंड के बल्लेबाज राहुल कोहली, जो इस टीम के गणेशपुरी के खिलाड़ी हैं।
क्या बंदूक की गोली निकालेंगे? हमारे टेक्नीशियन कह रहे हैं, पीटीसी लाइव के संदीप भास्कर, जिन्होंने इस वेबसाइट को ईजाद किया। फिर पीडी ब्रदर्स केतन और किरण दड़वी ने आगे जाके बहुत बड़ा नाम हासिल किया इस चैनल के लिए। और ये जबरदस्त खेला स्ट्रोक, आर बार स्टेडियम बार। एक और बंदूक की गोली राहुल कोहली के बल्ले से आता हुआ 6 रन। गेंद दीजिए। हाँ जरूर, 24 चाहिए, गेंदें बची है 9। नई गेंद दीजिए अंदर। तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर ये एक रन ज़रूर पूरा किया गया। अब 9 गेंदें 24 की ज़रूरत थी, अब 8 गेंदें 23 रनों की ज़रूरत। मैच में काफ़ी रोमांच है। एक ओवर में भी शुभम कोहली इन रनों को बना सकते हैं, लेकिन इन दो में से किसी एक गेंद पर 6 या 4 आए तो स्कोरिंग शॉट में मज़ा आएगा। स्कोरिंग शॉट, ये ऊंचा खेला है, गेंद हवा में है, कैच होने की संभावना है। 2 रन जरूर मिलेंगे और इन 2 रनों के साथ आने वाली 7 गेंदें और 21 रनों की जरूरत। 7 गेंदें 21। मजा आ रहा है, काफी रोमांचकारी मैच हो रहा है। ये शरीर के रोंगटे खड़ा कर देने वाला ये मुकाबला, जन्नाहट पैदा करने वाला ये मुकाबला, दिमाग को सोचने पर मजबूर कर देने वाला ये मैच। हाँ, इस गेंद के ऊपर स्कोरिंग शॉट, क्योंकि 2 रन तो आ चुके हैं और वहीं स्कोरिंग शॉट बचाना है, क्योंकि ये स्कोरिंग शॉट लगाते तो 6 गेंदें खेलने का मौका मिलेगा कोहली को और वो रन बना सकते हैं 17-18 रन एक ओवर में। काबिलियत है उनमें, क्षमता कूट कूट के भरी है। पांचवा गेंदबाज रहेगा, वो प्लस पॉइंट भी होगा। सोच तो वैसे ही होनी चाहिए। ज़्यादा समय लिया जा रहा है फील्डिंग करने वाली टीम द्वारा। बाईस मिनट देखिए, अंपायर 22 मिनट हो चुके हैं। हाँ, आखिरी ओवर में एक खिलाड़ी अंदर आएगा और ये उठाया तो जरूर है। क्या ये होगा आर पार? लेकिन ये विकेट जा चुका है, अखिलेश के पारी का अंत हो चुका है और इस विकेट के कारण आने वाली 6 गेंदें और 21 रनों की जरूरत। डीजे
टॉस हुआ अगले टीम में, टॉस जीता है वरुण एंटरप्राइजेस ने, फील्डिंग करने का फैसला किया है उन्होंने। क्या लीग खेले 40+, किरण पाटिल, जबरदस्त बल्लेबाजी की उन्होंने, मैंने लाइव देखा था। जरूर सचिन गरज साहब का देखिए ध्यान कितना है, उन्होंने कहा कि सब 40+ प्लेयर इन्फॉर्म है। उल्वेनोड, अखिलेश, किरण, पैडी, दिनेश उल्वेकर। चलिए क्यों समय लिया जा रहा है अंपायर, एक खिलाड़ी अंदर लेकर आइए। क्योंकि आपके 4 ओवर 20 मिनट के अंदर खत्म होने जरूरी थे। आने वाली गेंदें बची है 6 और जीत के लिए 21 रनों की जरूरत थी, अब 20 चाहिए, गेंदें बची है 5, गेंदें बची है 5, 20 चाहिए। एक तरफ है बेलपाड़ा रॉयल्स और दूसरी तरफ विघ्नेश स्पोर्ट्स कोंबड़ भूजे। 5 गेंदें इन दोनों टीमों का नसीब बताएगी। ये ऊंचा खेला है, 4 रन जरूर मिलेंगे, 5 में 20 की जरूरत थी, अब 4 गेंदें 16 रनों की जरूरत। देखिए अड्डा चाहे किसी का भी हो, लेकिन जिगर होना ज़रूरी है। जिगर हो तो आप किसी भी जगह खड़े होकर टाइगर बन सकते हो। 68 पे 3, जब तक ये कोई मैदान पे है ना, चार में 16 की जरूरत थी, 22 का इशारा हुआ। थर्ड अंपायर की मांग की जा रही है, किस वजह से? वेस्ट साइड बैटिंग टीम। चलिए तीसरे अंपायर हेमंत कोहली। नो बॉल है ये, +1, तो कितने चाहिए? 4 में 14, 4 में 14 पाया पहाड़ के नीचे। फ्रीड है, जैसा चाहे वैसा मारो। 4 में 14, तू मार भाई मार। खेमे से आवाज आ रही है बल्लेबाज राहुल कोहली के लिए। 4 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे। चांगला चेंडू, फ्रीडचा चेंडू टाकला होता। 3 चेंडू आणि आता 14 धावांची गरज। हाँ ये बात तो सही है, हुकला तो संपला, नशीबाचा डाव संपला। और यहां पर मार दिया नंबर 6। मैच अभी खत्म नहीं हुआ दोस्तों, क्योंकि 2 गेंदें और 8 रनों की जरूरत। स्कोर इज लेवल तो सुपर ओवर। रूल क्या है? रूल स्कोर इज लेवल सुपर ओवर। स्कोर इज लेवल तो सुपर ओवर है। 2 में 8 चाहिए और ये लगाया एक और नंबर 6। एक गेंद
2 रनों की जरूरत। निन्यानवे प्रतिशत मुझे ऐसा लग रहा है कि इस मैच में होगा सुपर ओवर। 99%। शेरगिल का पहला सुपर ओवर का मैच हुआ था क्या? शेरगिल और मीरा स्पोर्ट्स मुरावे। एक गेंद 2 रन। क्या पारी खेली है इस वक्त बल्लेबाज राहुल कोहली ने, तारीफ काबिल। मामा भी एंजॉय कह रहे हैं। एक गेंद 2, एका चेंडू 2 धावा। एक गेंद 2, और ये निकाला है। 1 रन तो जरूर मिला है। क्या मिलेगा दूसरा? और ये दूसरा मिलता हुआ। 2 ही रन चाहिए थे। 2 ही रन चाहिए थे जीत के लिए। अरे 2 ही रन चाहिए थे, तीसरा दौड़ना ही नहीं था। 1 शॉट है क्या? मजा आएगा, मजा आएगा। 1 शॉट है वहां पे, तो मजा आएगा अब देखने में। हाँ, रन आउट। हेमंत कोहली। तीसरा अंपायर। 1 में 2 चाहिए था, 2 दौड़े थे, लेकिन वहां पे 1 शॉट हुआ था। और तीसरा रन जो है वो दौड़ते समय रन आउट है कि नहीं ये देखना है। अगर रन आउट है तो स्कोर इज लेवल, रन आउट नहीं है तो 3 में से 1 काटा जाएगा। 2 रन चाहिए थे, बैटिंग करने वाली टीम जीतेगी। लेकिन अगर रन आउट है तो सुपर ओवर।
नॉट आउट है ये तीसरे रन के लिए और विघ्नहर था कोमल भुजे जीत चुके हैं 1 शॉट होने के बावजूद भी। और जैसे ही मैच शुरू होगा माइक्रोफोन पर आएंगे मच्छिंद्र पाटिल सर। थँक्यू प्रवीण सर आणि थँक्यू दीपक पाटील सर. लगेच सामना सुरू करायचा प्लीज. वेळ भरपूर जातोय मध्ये. लक्ष असू द्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून या गोष्टी तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो कारण वेळ भरपूर जातोय आणि ते वेळेचा सदुपयोग करायचा आहे. उलवा प्रीमियर लीगमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत दुपारच्या सत्रामध्ये. काय सामना रंगला मैदानावरती. सर्व पंच कमिटी आमची स्वागत आहे तुमचं देखील. आता होणारा सामना प्रदेश आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. चला पंचांना विनंती करूया सामना लगेच सुरू करा.